तर भावांनो, आज आम्ही चाललेलो कामानिमित्त मुंबईला आणि आम्हाला वन डे रिटर्न यायचं होतं. मग आम्ही लागलो हायवेला आणि वाटत आम्ही गाडीची टँक केली फुल आणि परत लागलो बघा हायवेला. आता मनात एकच भीती, कोल्हापूर ते सातारा रस्ता कटणार कधी? वाटेत पेट नाक्याला आम्ही नाश्त्याला थांबलो. तिथं नाश्ता एक नंबर मिळते बघा, एक नंबर क्वालिटी. मग आम्ही लागलो हायवेला आणि तिथनं आम्ही डायरेक्ट सणाना पिलेली करत सातारा क्रॉस केलं. ते डायरेक्ट नवीन खंबाटकीच्या इथं आलो बघा. कारण ह्यो नवीन ट्रायल बेसवर चालू केलाय आणि रस्ता मात्र एक नंबर झाला बघा भावानं, क्वालिटी विषय. मग आम्ही केलं डायरेक्ट पुण्यामध्ये एंटर आणि सकाळी लवकर निघल्यामुळे ट्रॅफिक पण काय नव्हतं. तिथनं आम्ही लागलो पुन्हा मुंबई एक्सप्रेसवेला. मग आमचं असं ठरलं काहीतरी खायचा बेत. मग तिथनं आलो आम्ही मॅकडॉनल्ड्सला थेट आणि तिथनं सरळ आलो बघा मुंबईमध्ये स्टेट. ही बघा आपली मराठी माणसाची जीवाची मुंबई बघा. मग काय, संध्याकाळी आमचं काम आवरलं 6:30 वाजता. नेमकं नको तर ते झालं बघा. सगळं ऑफिस ते सुटलेलं संध्याकाळी आणि ट्रॅफिक तर एवढं भयानक. कसं तरी लागलो बघा हायवेला आणि गाडी गेली गोळी. ते डायरेक्ट आलो आम्ही खेड शिवापूरमध्ये. इथं हॉटेलला थांबणार होतो जेवायला. विषय असा म्हणजे हे प्युअर व्हेज हॉटेल आहे. इथं चुलीवरचं पिठलं भाकरं लई फेमस आहे बघा आणि हे सगळं अनलिमिटेड आहे, ते पण 250 मध्ये. मग काय, आम्ही दिला दणका. ते लागलो हायवेला आणि गाडी गेली गोळी. तिथनं मग आम्ही किलेटून नाक्यावर पोहोचलो. जरा कोल्हापुरात आल्यासारखं वाटलं आणि मग आम्ही 2 वाजता कोल्हापुरात पोहोचलो बघा.